मागचे काही 1-2 हफ्त्यामध्ये काही दरोडे आणि काही जबरी चोरी आणि घरफोडी सिटी शहरामध्ये झाले होते. त्या अनुषंगाने आम्ही LCB टीम आणि नाईट गस्त पूर्ण टीमला आम्ही अलर्ट केले होते. नाईटला आम्ही जास्त टीम लावून हायवे पेट्रोलिंग आणि इकडं शहरामध्ये पूर्ण पेट्रोलिंग पण आम्ही गस्त लावले होते. जेणेकरून हे जे क्रिमिनल्स आहे त्यांना एक प्रिव्हेंटिव्ह होईल. आणि सेकंड आम्ही डिटेक्शनसाठी स्पेशल टीम LCB टीममध्ये केले होते आणि पोलीस टीमला पण होते. LCB टीमला काल सक्सेस भेटलेले आहे. एक जबरी चोरी आणि दरोड्याचे गुन्हे ओपन झालेले आहे. 2 आरोपी आज आम्ही ताब्यामध्ये घेतलेले. काही CCTV फुटेज व्हायरल झाले होते. काही व्हॉट्सॲप ग्रुप आणि सोशल मीडियामध्ये पण व्हायरल झाले होते. त्या अनुषंगाने एक चांगली गोष्ट आहे की ते फुटेज आम्हाला आमच्यापर्यंत आलं आणि त्या अनुषंगाने आम्हाला आरोपी क्रिमिनलपर्यंत पोहोचून आज ते सगळं गुन्हे उघडकीस आलेले आहे. सेकंड तुळजापूरमध्ये पण एक दरोडा झाला होता. त्याचेही 5 आरोपी आम्ही आमचं नाईट गस्त एक टीम त्यांनी रेड हँड पकडले. तिथून गावातून अलर्ट आला होता तुळजापूर शहरामध्येच आणि तिथून आमचा टीम लगेच तिथं हायवेला जाऊन त्यांना अडून त्यांना डायरेक्टली पकडले. 1-2 जणला पकडले. नंतर बाकी लोक इथे निष्पन्न झाले. एकंदरीत जे सोशल मीडियामध्ये चालू होतं की थोडं वातावरण थोडं क्रिमिनल्स रात्री फिरतात आणि पोलिसांचं गस्त नसते, तर ते सगळं आम्ही दुरुस्त करून व्यवस्थित पेट्रोलिंग आणि एक सेकंड चांगलं गोष्ट आहे की पूर्ण शहरामध्ये आमचं CCTV आता कव्हरेज झाले. 120 टोटल कॅमेराज आमचं कंट्रोल रूमला आम्ही घेतलेले आहे. जेणेकरून आम्हाला कुठंही बाहेरचं क्रिमिनल आला, गाडीने आला, कोणताही चौकनी आलं तरी आम्हाला तिथं कॅमेराज कव्हरेज लाईट पण आहे. तर नाईटला पण आमचं नाईट विजन कॅमेराज हे कॅप्चर करून हे क्रिमिनलपर्यंत आम्हाला पोहोचायचा प्रयत्न झालेला आहे. शहरात ज्या चोऱ्या झाल्या त्या आणि जे आरोपी पकडले त्यांचा काही संबंध आढळून आलेला आहे? हो, ते सांगतो की जे जबरी चोरी झाला होता, 2 पारधी लोक होते, आणखी 2 लोक निष्पन्न झालेले आहे. तर हे सराईत क्रिमिनल्स आहे, ते आमच्या रेकॉर्डवरचं क्रिमिनल्स आहे. त्यांच्यावरती ऑलरेडी बरेचसे गुन्हे आहे. तर हे सगळं केसेस उघडकीस आणतील. शहरामध्ये महिलांना चालू आहे, सरस चालू आहे. टू व्हीलर येणे, ओढून निघून जाणे अशा प्रकारचे न्यूज घडत आहेत. आपण नागरिकांना काय आव्हान कराल? नागरिकांना आम्ही आव्हान हेच करतो की नाईटला आमचं पोलीस टीम असते. काही ठिकाणी ग्रामीण भागात पण असं केसेस झालेले आहे आणि आम्ही ते सगळं ग्रामपंचायतला अपील केले होते. त्यांनी पण CCTV बसवले आहे. घाबरायचं काही कारण नाही आहे. CCTVमुळे आम्हाला एव्हिडन्स भेटते, बट त्याचं एक अदर साईड आहे की ते CCTV फुटेज पब्लिकला पण भेटते आणि कधी कधी भीती निर्माण होते. भीतीचं काही कारण नाही आहे. सगळं पोलीस डिपार्टमेंट सक्षम आहे आणि हे प्रिव्हेंटिव्ह प्लस आमचं डिटेक्शन हे सगळं क्रिमिनल पकडल्यानंतर हे नक्की हे सगळं चोरीमोरे थांबतील. सगळं नागरिकांना आव्हान आहे की कुठेही काही आढळून आलं तर आमचा डायल 112ला फोन करा, आमचं कंट्रोल रूमला फोन करा. आमचं टीम तात्काळ तुमच्याकडे येतील. हे जे 2 आरोपी पकडलेले आहेत ते मूळचे रहिवासी इतर ठिकाणचे आहेत, पण सध्या ते शहरातच राहत होते. तिथल्या ज्या ठिकाणी राहत होते त्या घरमालकांनी पोलीस स्टेशनला कळवलं नाही किंवा इतर जे घरमालक आहेत एखादा नवीन भाडेकरू आल्यानंतर कळवत नाही. अशा प्रकारामुळं घटना घडू शकतात का किंवा पोलीस प्रशासन त्याला काय कसं आवाहन करणार आहे घरमालकांना? हे तुमच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करायचं की आम्ही काही पब्लिश करणार आहे, क्रिमिनलचं डेटा पब्लिश करणार आहे आमच्या वेबसाईटमध्ये. तर ते बघून तुम्ही त्यांचं बॅकग्राऊंड कधी तुम्ही रेंटवरती देत असणार तर ते आमचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घ्या असं मी विनंती करतो. आणि कुठेही तुम्हाला संशयित आलं की हे क्रिमिनल आहे काय आहे, आमचं DSP मार्फत व्हेरिफिकेशन करू आणि त्यांचं तुम्ही त्यांना घर भाड्याने द्या असं मी आवाहन करतो. सराईत गुन्हेगार आहेत? हो, रेकॉर्डवरती आहे, सराईत गुन्हेगार आहे. धन्यवाद. टोटल आता एक चेन, एक गाडी आणि 15,000चं कॅश. सर हे